Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 2.1 We shall overcome. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये We shall overcome ही पोएम मी या ठिकाणी एक्सप्लेन केली होती. आज ह्या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप फर्स्ट क्वेश्चन, सिंग द सॉन्ग. ही जी पोएम आहे ही या ठिकाणी आपल्याला म्हणायची आहे, तालासुरात म्हणायची पोएम. क्वेश्चन नंबर सेकंड, ईच लाईन इन द पोएम टेल्स यू समथिंग अबाउट द पीपल सिंगिंग इट. प्रत्येक लाईनमध्ये ईच लाईन इन द पोएम ह्या कवितेमधली प्रत्येक लाईन टेल्स यू तुम्हाला काहीतरी सांगत आहे अबाउट द पीपल सिंगिंग इट, आणि तीही गाण्याच्या रूपामध्ये, गाण्याच्या स्वरूपात. रीड द सेंटेन्स इन कॉलम ए. या ठिकाणी कॉलम ए आणि बी दिलेले आहे, तर कॉलम एमध्ये काही सेंटेन्स दिलेले ते आपल्याला रीड करायचे. अँड राईट द ॲप्रोप्रिएट लाईन्स इन कॉलम बी. आणि ह्या सेंटेन्सला साधेशी योग्य सेम अर्थाची लाईन ही पोएममध्ये दिलेली आहे, ती आपल्याला फाइंड आउट करून या बी कॉलममध्ये राईट डाऊन करायची आहे. मी माझ्या या नोटबुकमध्ये हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये सॉल्व केलेला आहे, तर तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी ही जी फर्स्ट लाईन आहे ह्या लाईनचा जो अर्थ आहे तोच अर्थ आपल्याला पोएमच्या एका लाईनमध्ये मिळतो, आणि ज्या लाईनमध्ये तो सेम मिनिंग या ठिकाणी मिळतो ती लाईन या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा कॉलम ए आणि हा कॉलम बी. कॉलम एमध्ये व्हॉट्स द लाईन टेल्स अस, लाईन दिलेला आहे आणि त्या या ठिकाणी काय सांगत आहे. द लाईन, त्यानंतर ह्या लाईनचा जो अर्थ आहे जो पोएममध्ये दिलेला आहे सेम अर्थ तो आपल्याला इकडं राईट डाऊन केलेला आहे. मग कॉलम एमध्ये दिलेले द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप टुडे. लोक हे आजही कष्ट हे करत असतात. वी शॅल ओव्हरकम समडे. आपणही या ठिकाणी रोज कष्टही केली पाहिजे, म्हणून ही सेम लाईन या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंडली रिलेशन विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे. तर पोएममधली लाईन आहे वी विल वॉक हँड इन हँड समडे. आपण प्रत्येकाने एकमेकांचा हात हातात घेऊन संघर्ष हा केला पाहिजे, या समाजासाठी लढलं पाहिजे. त्यानंतर थर्ड आहे अदर पॉवरफुल पीपल आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द पोएम. ही जी लोक आहे ती ही कधीही कोणत्याही अडचणीला घाबरत नाही, भीत नाही. वी आर नॉट अफ्रेड टुडे. आजही लोक कशीही परिस्थिती असली तरीही ती परिस्थिती फेस करण्यासाठी हिमतीने फेस करतात, कधीही त्याविषयी मनामध्ये भीतीही राहत नाही. अशा प्रकारे हे कॉलम एमधले 3 सेंटेन्सेस आणि त्यांचं सेम मिनिंग हे या ठिकाणी या बी कॉलममध्ये मी राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नंबर 4 आहे द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. त्याची सेम लाईन आहे द ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. त्यानंतर 5th आहे द पीपल सिंगिंग द सॉन्ग हॅव नो पीस टुडे. त्याची सेम लाईन आहे वी शॅल लिव्ह इन पीस समडे. आजही या समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या अडचणींना फेस करत असतो, आणि मोठमोठे लोक या वेगवेगळ्या अडचणींना फेस करून समाजामध्ये शांतताही टिकवत असतात. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 हा या ठिकाणी मी कंप्लीट केला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट केला. आता आहे क्वेश्चन नंबर 3, फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द USA. USA म्हणजे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, USAचा लॉंग फॉर्म. तर अमेरिकेमध्ये सिव्हिल राईट्स मुवमेंट्स म्हणजेच नागरी हक्क चळवळ याविषयी USAमध्ये ही चळवळ चालवण्यात आली, तर त्याविषयीची माहिती ही तुम्ही इंटरनेटवरून फाइंड आउट करायची. यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन. तर USA मधील जो सिव्हिल राईट्स मुवमेंट ही जी चळवळ आहे
नागरी हक्क चळवळ, तर या चळवळीविषयी इंटरनेटवर तुम्ही माहिती गोळा करा, इन्फॉर्मेशन जमा करा आणि या ठिकाणी ती राईट डाऊन करायची. या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये मी ही माहिती इथे राईट डाऊन केलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. द सिव्हिल राईट्स मूवमेंट वॉज अ पॉलिटिकल मूवमेंट अँड कॅम्पेन फ्रॉम 1954 to 1968 in the United States to abolish institutional racial segregation, discrimination, and the disfranchisement throughout the United States. The movement had its origin in the Reconstruction era during the late 19th century, although it made its largest legislative gains in the 1960s after years of direct action and grassroots protest. The social movement's major non-violent resistance and civil disobedience. Campaign eventually secured new protections in federal law for the civil rights of all Americans. तर अमेरिकेमध्ये नागरी हक्क चळवळ ही या ठिकाणी चालवण्यात आली होती आणि या चळवळीने प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार या ठिकाणी मिळत होता आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी या चळवळीमुळे समाजामध्ये चांगल्या गोष्टी या घडू लागल्या. चांगली क्रांती ही समाजात होताना आपल्याला पाहायला मिळाली. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी या पोएममधला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हा या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.